नमस्कार मंडळी, चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। जनरली घरात काही पदार्थ उरला की आपण तो पदार्थ आणि पिठं मिक्स करून थालीपीठ बनवतो। तर असंच आज आपण एक मिक्स थालीपीठ बनवणार आहोत। तर हे थालीपीठ बनवायला काय काय साहित्य लागेल ते बघूयात। तर घरात अशाच काही थोड्या गोष्टी शिल्लक आहेत, तर त्यापासून आज आपण मिश्र थालीपीठ बनवत आहोत। इथे मी 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत आणि ते थोडेसे पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत, जेणेकरून ते थोडेसे मऊ होतील। तसेच इथे 2 वाट्या ब्रेड क्रम्स आहेत, ते सुद्धा घेतलेले आहेत। याच्यामध्ये आपल्याला घालायला आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट लागणार आहे। तर ही 1 टेबलस्पून पेस्ट करून घेतलेली आहे मी। 1 वाटी बारीक चिरलेली मेथी आहे। 1 वाटी कणिक लागणार आहे आणि इथे मी 3 बटाटे किसून घेतले आणि त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून टाकलेलं आहे। तसेच आपल्याला 1 टीस्पून धने जिरा पावडर, अर्धा टीस्पून हळद, हिंग आणि 1 मोठा चमचा आपल्याला लाल तिखट लागणार आहे। कांदा 1 चिरून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। तर हे थालीपीठाचं सगळं आपण जिन्नस एकत्र करून आपण कणिक मळून घेऊयात। इथे ब्रेड आपण पाण्यात भिजवून ठेवला असल्यामुळे तो छान मऊ झाला आणि तो छान आता मी एकत्र करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आता हा बटाट्याचा किस घालत आहे। यातलं एक्स्ट्रा पाणी काढून टाकलेलं आहे मी। आता याच्यामध्ये हे ब्रेड क्रम्स घालूयात। ही जी मी पेस्ट करून ठेवली आहे ती घालूया। चिरलेली मेथी घालूयात। कांदा घालूया। कणिक घालूयात। ही अख्खी पूर्ण वाटी मी कणिक घालत नाही आहे, आधी अर्धा वाटीच घालते आहे आणि मग वाटलं तर मग मी अजून अर्धा वाटी कणिक घालणार आहे। हे सगळे मसाले घालूयात। चवीनुसार मीठ घालून आपण थालीपीठाची जशी कणिक मळून घेतो तशी आता ही मळून घेऊयात। हे सर्व मी मिक्स केलेलं आहे। मला मळायला ती परात छोटी पडली म्हणून मी मोठ्या परातीत सगळं शिफ्ट केलेलं आहे आणि आता हे आपण छान एकत्र करून थालीपीठाची ही कणिक मळून घेऊया। अजून मी याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे, कारण बटाट्याला सुटलेलं पाणी किंवा आपण ब्रेड ओले करून घेतलं होतं ते पाणी, या पाण्यातच मी ही कणिक मळून घेणार आहे। जर थोडंसं मला कोरडं वाटलं तरच मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालणार आहे। तर अशा प्रकारे आपण ही छान थालीपीठाची कणिक मळून घेऊयात। उरलेली सुद्धा मी अर्धी वाटी जी कणिक होती ती याच्यामध्ये घातली आणि अगदी पाव वाटी पाणी घातलेलं आहे आणि हे मस्त असं थालीपीठाचं आपलं तयार झालेलं आहे पीठ। तर आता आपण ही थालीपीठं करून घेऊया। याच्यामध्ये मी जे बटाटे घातलेत ते उकडवून घेतलेले नाही आहेत, कच्चेच बटाटे किसून घेतलेत, हे मी मगाशी सांगायला विसरले। तर आता आपण ही थालीपीठं करायला सुरुवात करूयात। प्लॅस्टिक घातलेलं आहे, त्याच्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे आणि नेहमीसारखं आपण हे थालीपीठ थापून घेऊया। मस्त छान असे ही थालीपीठ होतात
अर्थात घरातले कुठलेही पदार्थ उरले असतील आणि त्याच्यामध्ये आपण पिठं घालून जरी थालीपीठ बनवलं तरी ते खूप छान होतं. एकीकडे मी पॅन तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे थालीपीठ पॅनमध्ये घालूया आणि दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घेऊयात. मस्त असं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. आता आपण ते भाजून घेऊयात. पॅनमध्ये मी थालीपीठ घातलेलं आहे आणि त्याच्या बाजूने मी तेल सोडलेलं आहे. आता हे थालीपीठ आपण दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घेऊया आणि अशा प्रकारे सगळी थालीपीठं बनवून घेऊयात. मस्त गरमागरम अशी आपली ही थालीपीठं तयार झालेली आहेत. तुमच्या घरात जर कधी ब्रेड शिल्लक असेल, मेथी असेल तर तेव्हा तुम्ही ही थालीपीठं नक्की करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.